त्यानं जर दोन पैसे कुठचे खाल्ले असते तर यायले सरकारनं कवाच गुन्ह्यात टाकलं असतं. पण ह्या सरकारच्या एवढ्या लोकांना उरून पुरून राहिला, ह्या जिथं जाईन तिथं उबजल्यासारखा होते आणि सगळे तिथचे पॉलिटिकल लोक एकत्र होऊन याची बदली करते. आता बदली काऊन करते ते ह्या कोणत्याच राजकीय लोकांचे 2 नंबरचे काम सँक्शन करून देत नाही म्हणून ह्या बिबासारखं उबजते. हे नागपूरले आयुक्त म्हणून आले, सगळ्या बीजेपीच्या लोकांना याच्या अगेन्स्ट मध्ये कॅम्पेनिंग केली आणि याची बदली करायला लावली. एवढा देशामध्ये व्यवस्था अस्तित्वात आहे का नाही असं मला तरी वाटते. कारण या देशाची मीडिया विकल्या गेली, या देशाच्या लोकशाहीचे जे 4 स्तंभ आहेत तेही विकल्या गेले आणि या देशात एवढी अराजकता सध्या माजली आहे का इंग्रजाच्या काळात बी एवढी अराजकता होती का नाही असं वाटते. याच्यात एखादा अधिकारी जर चांगला निपजला म्हणजे प्रवाहामध्ये आता असं म्हणते का हे जे पॉलिटिकल प्रवाह आहे म्हणजे या देशात जे राजकारण चालते आणि हे जे राजकीय लोक आहे म्हणजे राजकारणात येणारे लोक, अर्धे तर लोक राजकारणात लोकांची सेवा करायला लोक येत नाही, आपला गल्लुरे आपल्याला कसा खाता येईल, कुठून माल दाबता येईल, किती टक्के पर्सेंटेज खाता येईल, कसे मोठाले प्रोजेक्ट राबवून आपल्या घरी किती माल येईल असे पाहिजे. सर्वे मंत्री जंत्री सब तसमन आहे, सगळे